बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, मी रवींद्र चौधरी आपणा सर्वांना नमस्कार करीत आहे. श्री विज्ञान भैरवतंत्र म्हणजेच रुद्रयामल तंत्राचे गूढ रहस्य हे व्हिडिओ आपण पाहत आहात. आतापर्यंत आपण धारणा क्रमांक 30 पर्यंतचा अर्थ समजून घेतला. आता यानंतर धारणा क्रमांक 31 आणि श्लोक क्रमांक 54 पासून मी सुरुवात करीत आहे. प्रथम मी श्री गणपती आणि भगवान भैरव यांना नमन करीत आहे. ओम नमस्ते गणपतये. ओम श्री भैरवाय नमः. धारणा क्रमांक 31 श्लोक क्रमांक 54. पिनाच दुर्बला शक्ती ध्यात्वा द्वादश गोचरे प्रविश्य हृदये ध्यायन् मुक्तः स्वातंत्र्यमाप्नुयात. साधकाचे शरीर जरी मोठे असले तरी ध्यान करताना शरीर सूक्ष्म सूक्ष्म होऊन दुबळे होऊ लागते आणि प्राणशक्तीचा प्रवेश मध्यमेमध्ये म्हणजे सुषुम्ना नाडीमध्ये होत आहे. अशी धारणा केल्याने साधक आपल्या मूळ स्वाभाविक स्थितीला म्हणजे परमात्म स्वरूपाला प्राप्त करतो. ध्यान करताना अशी धारणा करा की मूलाधार चक्रापासून प्राणशक्ती हळूहळू एक एक चक्र पार करीत ब्रह्मरंध्रातून बाहेर पडत आहे. धारणा क्रमांक 32 श्लोक क्रमांक 55. भुवनाध्वादिरूपेण चिंतयेत क्रमशोऽखिलं स्थूल सूक्ष्म परिस्थित्या यावदन्ते मनोलयः. तंत्रशास्त्रात 6 अध्व मानले गेले आहेत. ते कोणते तर भुवन, तत्व, कला, मंत्र, पद आणि वर्ण. हे सर्व सूक्ष्माकडून स्थूलाकडे जाऊन पुढे जगताचे रूप धारण करतात. सूक्ष्म वर्णापासून मंत्र आणि पद बनतात. याप्रमाणे कला सूक्ष्म आहे, परंतु तिच्यापासून तत्व आणि भुवन यांची रचना होते. म्हणून साधकाने स्थूलातून सूक्ष्माकडे अथवा सूक्ष्मातून चिन्मय स्वरूप बोधात आपले मन विलीन केले पाहिजे. या प्रक्रियेमुळे साधकाचे चित्त शिवतत्वात विलीन होऊन जाते. धारणा क्रमांक 33 श्लोक क्रमांक 56. अस्य सर्वस्य विश्वस्य पर्यन्तेषु समन्ततः अध्वप्रक्रियया तत्त्वं शैवं ध्यात्वा महोदयः. हे संपूर्ण जगत षड अध्वमय आहे, जे भुवन, तत्व आणि कला तसेच मंत्र, पद आणि वर्ण यापासून बनलेल्या दोन्ही प्रकारच्या कलांची रचना आहे. भुवन, तत्व आणि कला हे प्रकाशाने अधिभूत आहेत, तर वर्ण, पद आणि मंत्र हे विमर्श स्वरूप आहेत. या दोन्हींच्या सहाय्यानेच भगवान शिव या सृष्टीची रचना करतात आणि संहारही करतात. हे जगत भगवान शिवापेक्षा भिन्न नाही. म्हणून या जगताचे स्वरूप सोडून केवळ श्री भैरवांचे ध्यान करणाऱ्या योगीजनांनाच परमशिवांचा साक्षात्कार होतो. शिव हे प्रकाश आणि विमर्श स्वरूप आहेत आणि तेच परमेश्वरही आहेत. धारणा क्रमांक 34 श्लोक क्रमांक 57. विश्वमेतन् महादेवी शून्यभूतं विचिन्तयेत् तत्रैव च मनोलीनं ततस्तल्लभयभाजनम्. भगवान शिव पुन्हा भैरवीला म्हणतात की हे महादेवी, हे सर्व दृश्य जगत शून्य आहे. हे गंधर्व नगराप्रमाणे दिसते, परंतु वास्तविकपणे याची कोणतीही सत्ता नाही. सत्ता तर फक्त शिव यांचीच आहे, जी निर्विवाद रूपाने सत्य आहे. ज्याला आपण सत्य मानतो ते सर्व काही मिथ्या अथवा कल्पना मात्र आहे. साधकाने हे सर्व शून्य स्वरूप आहे म्हणजे असत्य स्वरूप आहे अशी भावना करून मन त्यामध्ये लीन करावे. अशी धारणा केल्याने साधक आपल्या वास्तविक स्वरूपात लीन होतो. धारणा क्रमांक 35 श्लोक क्रमांक 58.
घटादिभाजने दृष्टिं भित्तिस्त्यक्त्वा विनिक्षिपेत् तल्लय तत्क्षणात् गत्वा तल्लयात् तन्मयो भवेत्. भगवान शिव आपल्याला असे सांगतात की रिकाम्या घटात पोकळी म्हणजे आकाश दिसते. भांड्यातील आकाश आणि बाह्य आकाश हे कोणत्याही प्रकारे भिन्न नाही, परंतु भांड्यांच्या कडांमुळे ते भिन्न आहे असे दिसते. बाह्य आकाशाला कोणत्याही कडा नाहीत, म्हणजे दोन्ही आकाश भिन्न नाहीत. साधकाने या घटाकाशात आपले मन लीन केल्याने तो परब्रह्मात लीन होतो, स्वयंब्रह्म होऊन जातो आणि त्याला या मिथ्या संसारातून मुक्ती मिळते. धारणा क्रमांक 36, श्लोक क्रमांक 59. निर्वृक्षगिरिभित्यादिदेशे दृष्टिं विनिक्षिपेत् विलीने मानसे भावे वृत्तिक्षीणः प्रजायते. हे सर्व ब्रह्मांड आपल्या चित्तवृत्तीचेच प्रक्षेपण आहे. ज्याची जशी वृत्ती असते त्याप्रमाणे त्याला जग दिसते. हे जगत ब्रह्मस्वरूपच आहे, जे सत, चित आणि आनंद स्वरूप आहे. या धारणेमध्ये भगवान शिव म्हणतात की साधकाने एखाद्या वृक्षरहित प्रदेशावर किंवा पर्वत शिखरावर अथवा भिंतीवर आपली दृष्टी स्थिर करावी. अशी भावना केल्याने त्याच्या वृत्ती क्षीण होतात आणि त्याला महाप्रकाशाची अनुभूती येऊन तो परमतत्वात स्थित होतो, म्हणजे स्वयं ब्रह्मस्वरूप होऊन जातो. धारणा क्रमांक 37, श्लोक क्रमांक 60. उभयोर्भावयोर्ज्ञाने ध्यात्वा मध्यम समाश्रयेत् युगपच्चद्वयं त्यक्त्वा मध्ये तत्त्वं प्रकाशते. या धारणेत भगवान शिव म्हणतात की माणसाचे मन अत्यंत चंचल असते. त्याच्या मनात अनेक भावना उठत असतात, परंतु ते कधीही शांत राहू शकत नाही. परंतु हे मन श्वास आणि प्रश्वासाच्या क्रियेत द्वादशांत अवस्थेत स्थिर असते. दोन विचारांच्या मध्ये एक क्षणभर अवकाश असतो. त्या क्षणी विचारांचे आंदोलन थांबते. तो क्षण पकडून ध्यान केंद्रित केल्याने त्या परम चेतन तत्वाची अनुभूती होते. या भावनिर्मुक्त शून्य अवस्थेत चित्त लीन होऊन साधकाला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते. धारणा क्रमांक 38, श्लोक क्रमांक 61. भावेन्यक्ते निरुद्धा चिन्नैव भावांतरं व्रजेत् तदा तन्मध्यभावेन विकसत्यति भावना. भगवान शिव या धारणेत असे सांगतात की कोणतीही सुंदर वस्तू अथवा अद्भुत गोष्ट पाहिल्यानंतर आपल्या चित्तात जो भाव येतो त्यामध्ये प्रवेश करावा. इतर कोणताही विचार करू नये. हा जो भाव आपल्या चित्तात येतो त्यामुळे आपणाला असीम आनंदाची प्राप्ती होते आणि चित्तात विश्रांतीची भावना विकसित होते. या स्थितीमध्ये साधकाला जो आत्मबोध होतो ती त्याची परमानंदाची अवस्था असते. यालाच ब्रह्मस्वरूप होणे असे म्हटले जाते. धारणा क्रमांक 39, श्लोक क्रमांक 62. सर्वं देहं चिन्मयं हि जगद्वा परिभावयेत् युगपन् निर्विकल्पेन मनसा परमोदयः. या धारणेत भगवान शिव म्हणतात की संपूर्ण देह म्हणजे देहातील प्रत्येक अवयव, प्रत्येक अंग हे सर्व चिन्मय स्वरूपात बनलेले आहे. अशा प्रकारची भावना केल्याने मनामध्ये जे भेद आणि विकल्प आहेत ते समाप्त होऊन साधक निर्विकल्प अवस्थेला जातो. त्याला जाणीव होते की सर्व काही चैतन्यमय आहे. या भावनेने त्याच्या चित्तात एक चमत्कार घडतो की त्याला सर्वत्र प्रकाशच प्रकाश दिसायला लागतो. हा प्रकाश म्हणजे त्या परमतत्व आत्म्याचा म्हणजे ईश्वराचा प्रकाश आहे, जो सर्व व्याप्त असतो. हीच त्या योगाची परमोदय अवस्था होय. धारणा क्रमांक 40, श्लोक क्रमांक 63. सर्व जगत स्वदेहं वा स्वानंद भरितं स्मरेत
युगपत स्वामृते नैव परमानंदमयो भवेत. भगवान शिव यांनी या सूत्रामध्ये ही संपूर्ण सृष्टी त्या परमतत्वाच्या आनंद स्वरूपाची रचना आहे अशी व्याख्या सांगितली आहे. हे संपूर्ण जगत आणि आपला देह हे पूर्णपणे आंतरिक आनंदाने भरलेले आहे. अशा प्रकारची निरंतर भावना करीत राहिल्याने योगी त्या अमृतमय स्वाभाविक आनंदमय अवस्थेत प्रविष्ट होतो. हेच परमतत्वाचे स्वरूप आहे. हे चैतन्य स्वरूप संपूर्ण सृष्टीमध्ये ओतप्रोत भरून राहिलेले आहे याची अनुभूती साधकाला येते. असो झालेली सेवा श्री भगवान शिव यांचे चरणी समर्पण करीत आहे. मी रवींद्र चौधरी आपणा सर्वांना विनंती करीत आहे की आपण माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आपण माझे व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार.